आणि आता बातमी आहे छगन भुजबळांनी केलेल्या गौप्यस्फोटाची। माझा अपमान झाल्यानं लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी झी 24 तासच्या मुलाखतीत केलेला। अमित शहांनी सांगितलं म्हणून निवडणुकीला तयार झालो, मात्र शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही, तो अपमान होता असं भुजबळांनी म्हटलंय। असा एक मेसेज गेला की मग तुम्ही काय इच्छुक नाहीत का, तुम्ही थोडंसं विड्रॉ झाले आहात सगळ्या प्रक्रियेतून, असं काही होतं? विड्रॉ म्हणजे काय? मग मी एक मिनिट, मग छगन भुजबळ हा काय, मी काय मागितलं नाही तुमच्याकडे सीट? म्हणजे मी काय तुमच्या दारात येऊन पडू काय की मला सीट द्या, मला सीट द्या, जाहीर करा, जाहीर करा? तुम्ही सांगितलं म्हणून मी तयार झालो होतो आणि निवडूनही आलो असतो, परंतु एक महिन्यानंतर काय अशी अवहेलना झाली असं मला वाटलं। आणि मला असं वाटलं अवहेलना झाली? ऑफकोर्स सगळ्या जगाचे नाव तुम्ही जाहीर झाले काय, आणि शेवटपर्यंत माझं नाव जाहीर होत म्हणजे तुम्हाला नाही करायचं काय? पण तुम्हीच सांगितलं होतं म्हणून तर मी तयार झालो होतो। मग नाही करायचं असं किंवा माझा तो अपमान असं मी समजतो आणि मी त्याच्यातून माघार घेतली। त्या सगळ्या अपमानामुळे तुम्ही माघार घेतली आणि म्हटलं तुम्ही आता नाव जाहीर करा, आम्ही काम करणार।